नमस्ते मित्रांनो, महाराष्ट्र वनसंपत्ती व प्राणीसंपत्ती या घटकावर भौगोलिक व पर्यावरणीय घडामोडी कशा पद्धतीने असते ते आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊयात. आज दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी लोकसत्ता वर्तमानपत्रातली बातमी आहे. टिपेश्वर अभयारण्यात 3 शिंगांची नीलगाय आढळली. ही बातमी आपण जेव्हा काळजीपूर्वक वाचन करतो त्याच वेळेला भूगोल विषयातील वनसंपत्ती व प्राणीसंपत्ती या घटकावर अभयारण्यावर आधारित प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने येऊ शकतो, आपण कशा पद्धतीने प्रिपेअर राहिलं पाहिजे, याचं खूप उत्तम उदाहरण आपण उदाहरणादाखल पाहूयात. प्रश्न आहे, समोर टिपेश्वर अभयारण्याबद्दल विधाने दिलेली असून त्यांचा अभ्यास करा. हे अभयारण्य यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात आहे. या अभयारण्याची स्थापना 1985 सालाची आहे. हे अभयारण्य वैनगंगा नदी खोऱ्यात आहे. वरीलपैकी असत्य विधाने कोणती ते ओळखा. पर्याय फक्त 1 ब, 2 फक्त ब व क, पर्याय 3 फक्त अ, पर्याय 4 वरील सर्व. परीक्षाभिमुख अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यांना वेळ फक्त आपल्याला 30 सेकंद असतो. प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. विश्लेषणार्थी हे अभयारण्य यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यात आहे. ब विधान आपल्याला देता येईल, या अभयारण्याची स्थापना 85ची नसून 97 सालाची आहे. क विधान आपल्याला देता येईल, हे अभयारण्य वैनगंगा नदी खोऱ्यात नसून पैनगंगा नदी खोऱ्यात आहे. टिपेश्वर या अभयारण्य वाघांमुळे ओळखले जात असून अवनी या वाघिणीमुळे याची जगभरात ओळख निर्माण झालेली आहे. अशा प्रकारच्या अधिक माहितीसाठी आपण अभ्यासू शकतो दीपक बाविस्कर व दिलीप पाटील लिखित दीपस्तंभ प्रकाशित महाराष्ट्राच्या भूगोलाची अद्ययावत आवृत्ती राज्यातल्या सर्व प्रमुख बुक डेपोवर उपलब्ध.